धन्यवाद. माझं नाव आहे कृष्णाई संभाजी इंगळेगाव सातेगाव तालुका पाटण जिल्हा परभणी. कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे बेटी बचाव सर्वांसाठी शिक्षण सर्व आणि विकास कसा झाला पाहिजे. अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी त्यासाठी मी सदैव प्रयत्न केले. स्त्री कणाकणांची माता आहे. मुलगा जरी वंशाचा भिव असेल तर मुलगी वंशाची. मुलीचे 50% हक्क आहे, 50% आरक्षण आहे, दलित दलित राज्य आहे, सर्व काही सुविधा आहेत. मुलगी कमी कुठे आहे? फक्त आपण टक्केवारीने कमी पडतो. आणि आपण शिक्षण तोपर्यंत आपल्याला शासन खर्च करतो. तर आपण कमी पडतो फक्त अभ्यासाला. मुलांना कमी पडण्याचे कारण काय आहे? ती यानी मोबाईल का नानपण द्या कुठून आले रे? कोणा आली? मी आता मुंबईला कार्यक्रमाला गेले तर तुम्ही काही बघून टाकू. तर सुद्धा सोयीचा कार्यक्रम केला. मंत्रालयामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला जमवल्या होत्या. आणि मी म्हटलं इथं कोणाचीच प्रोग्राम होती नाही. आमच्या नांदेड परभणी लातूर 2-3 वर्षाच्या डोक्यावर कानात काही आणलेलं, कानात गुंड्या, हातात फळ, साखळी आणि 3 जागी पॅन्ट फाटली. कुठे कॉलेजला लोक, कुठे अभ्यासाला लोक, त्याला माहीत नाही कसं करायला. समोर डुकर आलं आणि ते उचलत त्या गेंडाला टाकून काय करायला, काय करणार हे तुम्हाला भान असते. अजिबात कल्पना सांगते. मी तुमची आजी म्हणून सांगते, सरांची वेळेची आई म्हणून सांगते. आधीचे 4 शब्द आपल्याला डोक्यात शिरायचे. अरे शिका तर शिका, टिका तर टिका, दुकान तर दुकान. हे तुमचं वयगट आहे. भुकणारी जास्त आहे, टिकणारी नाही. आला काटा आला, नाव आला, त्याला काटा केला अभ्यास, गेला काटा गेला, कुठला तरी चहा प्यायचा, काहीतरी खायचं. घरचं काही असेल तर हे चांगलं लागणार, ते चांगलं लागणार, घरचा त्या चांगला लागणार. हे आपल्याला वैशिष्ट्य लागतं. अरे सुंदर प्रकाराचं जगायचं असेल तर घरचं खा. सर्व मुलांना स्वयंपाक, पाणी, भांडे घासता येतात, धुणं धुता येतं, फरशी पुसता येते, स्वयंपाक बनवता येतं. तरी कोणाला हातवर करा. जरा एक असेल त्याने हातवर करा. जरा येतं का रे? आवाज फक्त तुम्हाला हातवर करण्यासाठी सांगितलं. अरे आयता खाता का? सगळं आपण आहेत ना? आयता खाता लाल वाटू द्या. हातवर केला की आवाज बघ. अरे मुख्यच्या कार्यक्रमाला मोठ्या कॉलेजला गेले तिथं रस्त्याला कोण भांडे घासण्यासाठी मुलगा बसला. त्याला म्हणलं अरे किती घंटे भांडे घासतो? म्हणजे आई कालपासून आमचेच पडलेले आहेत ना, भांडे घासतो, पक्षी पुसतो, धुणं धुतो. आई माझी स्वयंपाक करते. एका जगात आई माझी भांडी घासते. आम्ही दोघं मी सर्व्हिसला जातो. राग वाटला घरी. कशाची लाज आली आई? आम्ही जेवतो ना, आम्ही घरात बसतो. आमचेच कपडे आहेत, आमचा स्टाफ आहे. अरे प्रत्येकाच्या मोठ्या मोठ्या कॉलेजला काल गेले होते. दयानंद कॉलेज नागपूरचं. 50-50 एका एका टाकते सर असते. सायन्स असते, अर्थ असते, पलीकडे लॉ आयटी असते. तर सरांना विचारलं सर तुम्हाला कोणाकोणाला स्वयंपाक पाणी काही करता येतं? त्याला करता येतं असेल त्याने प्रमाणिकपणाने हात वर करा. पूर्ण सरांनी हात वर केले. 200-300 सरांनी. आणि कुठे ना कुठे तरी जावं लागतं. तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता, पचन होऊ शकत नाही. आता आमच्या शेजारच्या गाव तिला गेला तिथं काही पचन होत नव्हतं. आणि इकडे आईला म्हणत होता की आई मला पचन महिना झाले, मी लवकर शोधतो आणि मरतो की काम येतो बाबा. त्याच्या आई मला एक थोडासा खाली धरला आणि विचार घेतला. अरे अरे मला लवकरच लागतच नाही. लागल्या तर अशी तुम्हाला पचन होत नाही. आणि मेडिकल काय नाही
नंतर पहिल्या बघूया सोडून देऊ नको. नंतर त्याने आला आणि त्याला लातूरला एक महिनाभर मोठ्या हॉटेलमध्ये ठेवलं, 5,000 रुपये महिन्याने ठेवलं. त्याने सर्व काही शिकलं ना आता 10-12 दिवसाखाली अमेरिकेला गेले ते तिथे पोहोचत नाही. मी सर्व भाषण करून नाताला सर्विस करू शकतो. माझी तब्येतच चांगली आहे. पण तुम्हाला तर लाज वाटते गेले. चला हातवर करा. मी समोरचा कार्यक्रम करणार आहे. आजपासून प्रयत्न केले पाहिजे. चला हातवर करा. चला करा. ढेकळं वाजत जाणार. ढेकळं 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 चला हातवर करा. सवाल करा. चला ढेकळं करायचं नाही. लाज वाटते का तुम्हाला? चला चला करा. उंच पदाला जाऊ शकता तुम्ही. स्वतःचा स्वतःला खाजून तुमचे लग्न पण झाले तर तुम्हाला अर्ध काम करावं लागेल. व्हॉट्सअप टाकणार महिला पुरुष समानता काही गरज नाही. शिकाल तर शिकाल, टिकाल तर टिकाल, भुकाल तर भुकाल. हे तुमचं वैगत आहे. टिकण्यासाठीच मी काही गरज घेते आहे. मला कोणती संस्था असे 50,000 रुपये महिना दिला त्या भुलक्या माणसाला महाराष्ट्र फिरण्यासाठी. मी लोकांच्या ताब्यात राहू शकत नाही. माझं स्वतःला तिकडे काढली. मी मोठी होती तिथं कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर त्यांनी मला इथं आणून सोडलं. माझ्या ट्रेनिंग मध्ये शिक्षक लोकांची ट्रेनिंग आहे त्या बीएड कॉलेजला. तो माझा प्रोग्राम आहे 12ला. म्हणून आपल्याला प्रयत्न करावं लागतात आणि शिकावं लागतं. आता बात कोणती कोबरा कटिंग करून चालणार नाही. हातात कळा अडकू नका, साखळी काढू नका, 3 जागी टॅग फाटलेले काढू नका. अरे करा मजा घेऊन येणारा कोणीच सोडायचं नाही. तुम्हाला कार्यक्रम आवडत अगर न आवडत मला त्याचं देणं नाही. मी नाचून बघून सांगते राग घेऊ न घेऊ. आता आपल्याला दुसरी एक सवय लागेल. आपल्या बहिणीला पहिले काही जमलं तर त्याला तरी काय करेल, आपण तरी काय करेल. आणि दुसऱ्याच्या बहिणीचा छळ करता तलत तलत काड्या डोळ्याला बघ, हे म्हणून बघ, ही मुलगी सुद्धा देवाचा लागलेला आहे तुम्हाला. ते सोडा मागे. अरे शिवाजी महाराजांना आपण घराघरामध्ये खुलता, बाबासाहेब आंबेडकरांना घराघरामध्ये खुलता, त्याचे पायी किती मान होते, समोरची आई किती दिसत होती. तुम्हाला दिसू द्या. नाही तर आपल्याला गांजर बोलायचे घेऊन जातो. आपणच गांजर बोला ना. आणि गुलाबाचा पूर्ण होऊन राहा. आणि 10-12 मुलीचं शिक्षण तुमच्या 10-12 मुलाचं शिक्षण तुमच्या आयुष्याची बरबादी होऊन जाते. प्रत्येकाला ते कोसा लागलेला आहे. तो कोसा आपल्याला काढायचा आहे. नाचून म्हणून सांगते. आणि आपण जे वाईट गोष्टीनं मार्गाला चलत आणि लगेच वाईट कुंडाला चलत. आपल्या आई वडिलांना शंकर रोजचा आपल्या खर्च करतात. एवढाला मोठा खर्च करून घ्या पिढीला एवढ्या मोठ्या घालून कितीतरी सुंदर. ज्याला डोकं नसणाऱ्याला शिक्षणाचं महत्व कळतं, ज्याला डोळे नसणाऱ्याला शिक्षणाचं महत्व कळतं, ज्याला कान नसणाऱ्याला शिक्षणाचं महत्व कळतं, लंगडा असणाऱ्याला शिक्षणाचं महत्व कळतं, आणि गरिबीला अन्नाचं महत्व कळतं. बनवून खाण्याचं भेटतं का नाही. म्हणून आपली आजीबा एकच म्हणते की वाकड्या रेषानं कधी जायचं नाही. एखाद्या मुलगा घरकटत जात असेल तर आपल्या काकाईवरचे सर मॅडम एकाच मार्गदर्शन सांगायचं. तेच तुम्हाला मार्गदर्शनाचा समोरचा पाय मोकळा करून देतात. तेच आई वडील आहेत तुमचे. एखादी मुलगी घरकटत जात असेल तर आपल्याला हसायचं नाही. आपल्याला ह्या काकीच्या सरांना मॅडमकडे आणायचं. एक तासाचं मार्गदर्शन मिळालं. एका घरावर लावू शकते. अरे सापड होता वाढवत होता त्यापुढं माणसं ना. आपल्याला माणसं या ठिकाणी वळणारा काही वेळ लागू शकत नाही. म्हणून आपल्याला सर्वांनी मुलामुलीने आपल्याला कोणाच हिरोचं आपल्याला हिरोचं बघून असं केला होता त्याच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या तुम्ही लोकांसाठी केल्याचे बक्षीस काय झाले.
काय करते भंगार असतो का त्या भंगारसाठी पेढे वाटायचे का लोकांसाठी पेढे वाटू नका लोकांसाठी फटाकडे फोडू नका गरज नाही तुमच्यासाठी पोळा अरे पाहुणे रावणे आपल्याला आपण काय देतात पदार्थ देत नसतात पाहुणे रावणे म्हणतात आमच्या पाहुणा आमचा सत्ता आहे कोणतरी काय करू शकतो सुंदर आहे तुमचं रूप सुद्धा कोणी पाहू शकणार नाही माझ्या पप्पाच्या घरी 3-4 बंगला पप्पाला नोकरी आईला नोकरी त्याच्या माताकडे किती दिवस जाते तुमची क्वालिटी पाहिजे तुमच्या अंगामध्ये आपल्याला क्वालिटी आपल्याला बनवायची आहे अरे एका गावाला श्रीमंत वाले 50-50 कट्टा आहे फिराले लग्नात होईना चार नंबरची भेटू शकणार पहिलं तर एक नंबर बापाने मुला काय एक नंबर आता आधी भेटणार फुले भेटणार चांगली भेटणार विचार करा थोडा कोणीतरी आले तर पाहुणे तुमच्या घरला नाही पण येते मला तरी मला विचारा कोणीच नाही म्हणून आपल्या अंगामध्ये फक्त क्वालिटी असू द्या त्याच नांदेडला आमचा पाहुणा शिकला होता त्याला 10 लाख रुपये हुंडा घेतो म्हणत होते तो मला आता नोकरी लागते मी नोकरीला गेल्यानंतर मला 20 लाख रुपये हुंडा दिले तिला नोकरीला बोलायला झालं 2-3-4 वर्ष कोणती देशाची क्वालिटी घसरली ना तिला उत्तर चांगली होती आता तिला घसरली पैसा नाही काय वागावं कसं खावं काय खावं कसं राहावं ते 2-3 लोकांना भिड्यात गुंचली कसं चालणं वैकून करून ती आपल्यामध्ये क्वालिटी निघाली ठेवू नका आमच्यासारखं सच बघतो सुंदर आपली काय छान आले चालेल तुमच्याकडे सुद्धा आम्ही बघू शकतो म्हणून ती क्वालिटी अंगामध्ये ठेवा श्रीमंतीची पूर्वपाच्या धर्मामध्ये जाऊ नका तुमच्या कठी मारून ती चालणार नाही तुमच्या सुंदरपणाची गरज नाही मध्ये काही शाळेत आपल्या घरी आई गरीब ते मुलगा हे बघा काय लागतं कुणाला नाही हो आता तुम्ही एवढं शिकता एका मुलगी बघा ना कशी असू द्या मुलगा होईपर्यंत नाही ना मी म्हणजे मुलगा होईपर्यंत त्या कोणाला त्याला त्याच्या अंगामध्ये कोण त्याला घसरून गेली आणि आता कुठे आपल्याला निवडून आल्या की 2-4 कोणाच्या दुसऱ्या आपल्या फार घरी पडायचं नाही मुलांनो तुमचं हे वयगट आहे शिकण्याचं वयगट आहे वागण्याचं वयगट आहे आपल्या आई वडिलांना कसं पोसावं आजूबाजूशी कसं बोलावं आमच्या सध्याला सर ते कोण्या ठिकाणी हे म्हणजे तर सर आणून सोडे आपल्याला ती क्वालिटी सुंदर काही खाली करायचं म्हणून तुम्हाला सर्व काय आलं पाहिजे आपल्याला ते वर्षी टाकून काढून टाका मुलींना बघायचं त्या पोळ्याला तुम्ही नियंत्रण लावा शिवाजी महाराजांसारखा होसा बघा आपल्याला दिदी दिसली पाहिजे आई दिसली पाहिजे तो तुमचा सुंदरपणा टिकू शकतो त्याच्यावर तुमचा आहे सहज माणूस कोणी अरे तुम्ही कोणालाही बोला कोणी दिदीला बोला कुठेही वाटत बोला तुमच्या अंगामध्ये सुंदरपणाची क्वालिटी असली तर कुठेही कोणाला बोललं तर कोणता संशय येऊ शकणार नाही सुंदर आहात पण असं कोणीतरी मार्गदर्शन द्यायला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक नाव लावलेलं आहे आमच्या मुलाला म्हणतो एक नंबर प्रत्येक मुलाला वाटतो 1 नंबर मुलगी असावा मुलीला वाटतं त्याला 1 नंबर मुलगा असावा वाटतं मनातल्या मनात पण म्हणू शकत ना अरे एक कोणती घरची लक्ष्मी असते किती नंबरची असू द्या असे एका मुलाचं लग्न झालं
आणि आई वडील म्हणतात अरे आपल्या मुलाच्या पसंतीची मुलगी करायची. मुलगा कुणाला नेमकं एका गुंड्या मित्राला नेमकं ते गुंडा मित्र काय करतं ह्याचा काय लेट त्याचा काय पेंडर त्याचा काय शेत ह्या मला तर त्याच्यासोबत असतो. आणि बाहेर गेल्यावर भेटते विचारतो अरे मित्रा तुला पटली का लग्न ह्याचं आणि त्या मित्राचं कसं. ते मित्र म्हणतं नाही ना मला पटायला कारण ते मित्र लग्नावर उठवत नाही ना ते दुसऱ्या दिवशी जातं तिथं चोरी जमवण्यासाठी. आजा बाळाला मित्राला काय केलं तुमचा मित्र नाही तुमचा शत्रू आहे. मित्र बनायचा नाही सका सगळे एका मुलाचं लग्न म्हणता काय मी एवढा तुझा सगळा मित्र असता मला पत्रिका दिला नाही आणि मला वेळ असेल गेली नाही तर मला वही दाखवा गेला वही बघा आला केला कोण घरात गेटच्या बाहेर गेला पाठवून बघते वही वाय सुंदर वही आमच्या घरचं भूगोल बघून वाटेल लोकांची वही सुंदर आपल्या घरचं भूगोल समजू नका. आपल्या घरची दुर्गा माता राहती लक्ष्मीच राहती. आगा का कोण्या वही काड्या डोळ्याला बघू नका वरून देव भक्त म्हणून आपल्या घरला मुलीनो तर तीच आपल्या गव्याचा मित्र असेल तर तिकडे त्याचा खपा करा म्हणायचा पुण्या टपलीवर त्या बाजूला वाईट नंतर आपल्या दरवाजा उलाटला की वाईट नंतर त्याच्या अंगावर दिसू लागला. म्हणून समानता मुला आणि मुलीमध्ये भेदभाव नको समानता पाहिजे. आता वेळ आहे का ज्ञान थोडा भरपूर आहे हातमध्ये आले तुम्ही हातमध्ये बसा नाही बसा आपल्याला सवय लागलेली आहे उभार करता आवाज आलोया आजा भात तसं करायचं नाही शांत फक्त द्यायला लागलं तुला आवाज करायला तर मग छोटीशी दिदी आता आपल्या तिथल्या कॉलेजचं काही नाव घेऊ शकत नाही. आपल्या कॉलेजला व त्या कॉलेजला माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे 4-5 हजार विद्यार्थी समोर असतो. वेळेत आले वेळेत आल्याच्या नंतर माझा कार्यक्रम सुरू होणार. आता वेळेत आले म्हणून मुलं रडले मुली रडल्या मी पण रडले. सरांना सर डोळे पुसा कार्यक्रम हुडकू द्या नंतर तुमच्या रडण्याचं कारण विचारले. पटकन केलं डोळे पुसले सुरुवात केल्याच्या नंतर आपल्या नांदेड मोठी घटना घडलेली आहे. क्वालिटीचे सुंदर त्याच कॉलेजला घेणार होते 1 तारखेला मुलाला आणि मुलीला फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री शिकवण्यासाठी. उद्या त्याला घ्यायचे म्हणजे आजच मुलगा मुलगी ठरायचा आहे. क्वालिटी काय नाही माहित नाही. झाल्यावर कोणाला कळकळ लागते तुम्हाला जर काटा बोला तर इकडे शिकवणारी इकडे मॅडम सर त्याला कळकळ लागते. आमच्या क्लास मधला मुलगा गेला आमच्या क्लास मधली मुलगी गेली त्यांचे आई वडील येतात विचारण्यासाठी आलेच नाही घरी. आता मॅडम सर म्हणतात त्याचा नोकरीचा प्रश्न राहतो. आता सुटल्या आम्ही काय त्यांच्या घराकडे जेव्हा काय सुटल्या मैत्रिणीकडे गेले असतील असं काहीतरी म्हणजे पण भेला एवढूसा नाता रस गेला नाही. काटा कोणाला कोणा द्यायला कळ लागली भेला कारण भेला घडवलेले विद्यार्थी त्या कानाला ऐकता ह्या कानाला सोडून देता मी रत्ना दिवसाचं तुम्हाला ते पण सांगतात. मग आता ते गेले झालं त्या गेल्या गुंड्या मित्रांना मुंबईला गेल्या त्याच्याकडून काहीच नव्हतं भिकारला 4 लोक राहिला. दुसऱ्या मित्राला तिकडे पाठवून दिला. दुसरा मित्र गेला आणि तिकडे एका खोकीला मारायची तर खाते द्या घेणाऱ्या बाया म्हणजे बाई कागद भेटते बाई मला एका मित्राला आणलं फसवलं मित्र खाली मुली मागली त्या बाईने मिळून फॅक्टरी ऑटोमध्ये नेलं नाव सुरू घातलं त्याच्या हातामध्ये सोन्याचं खडं होतं. दोघी तिघीने इकडे दिले छोटे छोटे ते विकलं 10,000 रुपये इकडे विकलं शोधलं तर तिनं ते शिकत सरांना चाललेला ती कोणला बसवून मुली माय त्यापासून तू गेलीस ना माय म्हणले त्यापासून गेलीस ना नाही बरोबर एवढी कळकळ लागत असते.
मग अण्णा सर गेलं सरांनी नाव थांबू घातलं त्याचे आई वडील आठवड्याला सांगितलं तर आई वडील म्हणजे आता घडला आता सरांनी कुठेतरी कॉलेजला लावलं महिन्याने सरांनी तिथे घेतलं अरे असतील सर मॅडम तुमच्या आई वडिलांच्या वडला प्रेमाच्या आई वडिलांची नाही आणि फसवू नका रे तुम्हाला आजीची जाण आहे आता बात कोण्या मुलीला फसवू नका आणि फसवू नका एका हाताने काही वाटत नाही कोणी हाताने वाजत असतील कोणाचीच ताकद नाही कोणाच मुलाची ताकद नाही कोणाकडे बघण्याची ताकद नाही आता बघितलं तर त्याच्यावर केस व्हायला बघण्याची सुद्धा ताकद नाही मुलीनो थोडा विचार करा आई वडिलांचा नामुसपणा आपल्या घराबद्दल आपण कसं जगामध्ये आला किती उन्हात तिथून आलो आपल्याला कसं नाव करायचं आहे कसं जगायचं आहे कसं महाराष्ट्र गाजवायचं आहे मुलांनो तुम्ही पण आई वडिलांचा किती विचार असतो सुंदर आपल्याला कोणी सुंदर 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 काही गरज नाही सुंदर मुलांची सुंदर मुलींची कसं आहे असू द्या जे शिकलेले नोकरवाली असेल नोकरवाली नसेल तरी समाजदाराने पाहिजे दोघांनी काम केलं आता आमचीच पाहुणे मामाच्या घरी गेले एक विषय गेलेला होता मामाच्या मुलाचा स्वतः एका विषय गेला की गेला तुम्हाला काही तुम्ही बोलत येत नाही मग तिचा होता ती पास झालेली होती म्हणजे आई मला कुठे तरी लावा स्पर्धा परीक्षा आम्हाला जास्त इकडे एका शिक्षणाने एका शिक्षणामध्ये सर एखादी मुलगी घ्या ना तशी माझा कार्यक्रम तुमच्या दोन्ही तिने हल्ला करूया मला काय घेऊ नका तुम्हाला घेऊन पण मी घेऊ म्हणजे तसं थोडं भाव द्या ना ठीक आहे मला अशी भेटलेली थोडं भाव दिले 2-3 हजार दिले बाकी करून काय करून घेतलं मग तिनं स्पर्धा परीक्षा करीत तलाठी साधी तलाठी झाल्याच्या नंतर 7 तलाट्याची जॉब झाली मुंबईला मी गेले सुप्रिया कार्यक्रमाला तिथे आई म्हणली तिथे मी तिथं मुंबईला गेले म्हणजे थांबला तिथंच आहे म्हणजे आमची मुलगी लावलेली मग तिने कार आणली मंत्रालयामध्ये घेऊन गेली तिच्या घरी तरी गेल्याच्या नंतर आता बसलो मुलाने चहा आणला मॅडम चहा कसा झाला थांबला जेवण आणलं घेऊन आणल्याच्या नंतर ते टाकलेले घातले तिथं ठेवलं फरशी फुशी गेली कागद असला मुलगा कशाला ठेवली साधा खाली तो म्हणजे माझे विचार आहे लक्षात आहे मुसुब्यासारखे बसला स्वयंपाक करायचा मध्ये सगळे विचार आहे त्याला बोलावलं काय म्हणजे बायकोला बिल्डअप करत हाताखाली कामा करतो का म्हटलं आई नंतर आता काय झालं मला तर विषय निघत नाही एखादी माणूस ठेवाय गेला कोणतं पाहिजे तर दोघांमध्ये इज्जत पण आणतो एखादी बाईक ठेवाय गेलं तर आमच्या दोघांमध्ये इज्जत पण आणतो 15,000 रुपये बाहेर देण्यापेक्षा मी करतो ही समानता आहे एकानंच काम करावं एकानंच नाही असं नाही समानता असली पाहिजे अरे कोणाला असं कोणाला नसेल समानतेनं वागायचं समानतेने खायचं त्याच्यामध्ये आपल्याला चांगुलपणाला आपल्याला त्याला गरज नाही म्हणून महिला पुरुष समानता मुली आणि मुलीमध्ये भेदभाव आजपासून तुम्ही प्रयत्न करतात स्वयंपाक पाण्याला किती जणी मुलींना स्वयंपाक येत नाही किती जणी मुलींना स्वयंपाक येत नाही तर हात येतं का नाही आमच्याच पाहुण्यामध्ये गोकुळला आम्ही बघण्यासाठी गेला ती मुलगी डॉक्टर होती ती म्हणजे मला स्वयंपाक येत नाही कोण मला माहित आहे स्वयंपाक नाही काहीच नाही उठले की आपलं शिकायला जातं ते बरोबर नाही आपण नांदेडमध्ये नंबर पहिला आला पाहिजे कोणत्या मुलीला स्वयंपाक पाणी बाळ कोण येऊ शकत नाही आपल्या आई वडिलांच्या घरी सगळ्याच्या घरी शेती असेल शिवाजी महाराजांनी सांगितले की आपण शेतीकडे वळा तुम्ही प्रयत्न करा आपण शेतीकडे वळा आणि सुंदर शेती बनवली तर आपल्याला नोकरीच्या भरला आपण करू शकतो प्रत्येकाने आता प्रत्येकाच्या तिकडे 10वी नापास मुलगी असली तरी ती म्हणाली नोकरवाला पाहिजे तेवढी पगार पाहिजे त्याच्या घरी बंगला पाहिजे 10 एकर शेती पाहिजे मुलगी
शिक्षकाला जाणार नाही, तिला सासू नगर सासरा नगर तिला जाणार नगर कोणी नको, ते काय घरातून पहिला का आई वडील असं न करता दोघंच नवरा बायको मुंबईला पुण्याला चले, भांडण करावे, कोणी कोणाला सांगायची पाण्या एक तरी मला नाही थोडा विचार करा. जमली तुम्ही एखाद्या डोळ्यात लॅटिनला की 20,000चा 35,000चा मोबाईल लगेच धरला मुलगा गेला की तब्येत कशी चांगली की गेल्या गेल्या तब्येत खराब होती. जेवण केलं का आतापर्यंत उपाशीच होता. अरे तुमचं लग्न होईल तोपर्यंत तुमचा सत्याला सुटून झालं मोडून अरे रात तुम्हाला खाण्याचं बात नाही. आलो 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 काय केलं जेवण केलं काय केली भाजी. अरे तुम्हाला शिक्षण असले धंदे बा काय करा नाही मोबाईलची. मोबाईल घेणार असला तर तू जाग्यावर बसवायचा गरज नाही. म्हणून आजीबाई सांगते सिंपल जा, उंच पदाला जा. तुला हिरोला राहिलं तर राहू नका. हिरो बनायचा असेल तर मी म्हणलं मॅडम मला कॉलेज दाखवा. मॅडमने नेलं वरी कॉलेज दाखवली. मी मॅडम वर्ग कसे ते त्यांनी ग्रॅज्युएट झाले ना एक 4 वर्षाचा 5 वर्षाचा 3 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स जातो. कोणी कशामध्ये जातं कोणी कशामध्ये जातं कोणी कशामध्ये जातात. म्हणूनच मला काम करायचं. तुम्ही बिलवान इतकं दाखवू द्या त्याच्यासारखं कशाला वागायचं. म्हणून मुलीनं आपल्याला हिरोनी सारखं राहायचं नाही. आता आमच्या शेजारची मुलगी तिचा नंबर कुठे लागला नागपूरला. एखाद्या मैत्रिणीने आरोप जिपऱ्या कापल्या असतील अर्ध्या जिपऱ्या कापल्या त्या अर्ध्या जिपऱ्याला पिवळे केसाची काळे काळे केसाचे पिवळे हवा मारून घडी घेऊन गेली. दुकानाचं काहीतरी 5,000 रुपये देतात. ते कोणतं लावायचं ते टाकून बघता सुंदर ते कशानं होतं ते सकाळी संध्याकाळी. आणि अशाकडे बघायचे अशाकडे आपल्याला सुंदर सुंदर म्हणू शकत नाही. आपल्या आपणच म्हणता मी अशी लावल्याने किती सुंदर दिसाले किती सुंदर दिसाले किती सुंदर दिसाले आपल्यालाच म्हणून घेतो. ते लावलेलं रिएक्शन झालं एवढ्याने पोळं आणि काळं धर पाहून केलं. काहीतरी डोळ्याला घालत होते टिका बनल्या काहीतरी हाताला लावत होती घासून घासून पोट फुटला. पप्पाला माझे पप्पा 1,000 रुपये द्या मला तुमच्या डब्याचे चप्पल आणायचे आमच्या मैत्रिणीने आणले. चालायची सवय खायचे भात गेली आणि करून गेली. त्याकडे म्हणून गेलं सगळं शिक्षण बंद झालं. कपडे हिरवळ्या कपडे घालू नका. मेकअप करू नका. भूल गेलेला माणूस मागं बघून बघतो मेकअप केला. अरे आपण आता किल्वर येऊ द्या. इथं भोटाला नाव 100 जणांचे लागू द्या. इतके मुलं आले तर एवढे नोकरीला गेले त्याला कोट्यावधी लोक बघू द्या. पण आपण मेकअप करून आपल्याकडे जमवू घेऊ नका. आज फार कोणी कमवण्याला सिंपल झाले उंच पगारात घ्या. आमच्या योगाच्या कॉलेजला गेले योगेश्वरी तिथं सर म्हणजे माई आमच्या 10 विद्यार्थ्यामध्ये एक सुंदर मुलगी आहे. तिचा सत्कार तुमच्या हाताने करूया. मी नंतर करून त्या बोलून घेतलं. आमच्या गावात गेलेली काटेपेकी मुलगी आणि काही छान मोठी होती. एक विद्या भेटली तर आपल्याला फक्त असल्यासारखं अशी मुलगी. तिचा सत्कार झाला. माई घरी येतात का तुम्ही ते काही येऊया घरी गेले. हाती करतामध्ये घातली एवढा दिवा आतमध्ये माग त्या खोपडीमध्ये चिक्कल टाकलं बसण्यासाठी हलत चिक अंकन घालून बसले.
आणि तुम्ही माहितीवर करताना विधान करेल रात्रीच्या वेळी आईनं भीक मागून आणलेली आधी भाकर आंबाड्याची भाजी मला भीक नव्हतं बिलकुल नव्हतं एक पुस्तकाने आता त्याच्यावर भाकर टाकले थोडी पोटभर खाली तर एखाद्या अवघड पोळ्यासाठी खूप टाकून खाण्यासाठी कारण त्या भुकळीमध्ये ज्ञानीवंत सुंदर श्रीमंत होती तिला होता काय होती काय सुंदर म्हणून आपल्याला श्रीमंतीची काही गरज नाही छोटीशी दिदी म्हणजे पप्पाने बाहेर असं मॅडम जाऊ नका खाली जाऊ नका आता थोडं एक तर घेऊया हा झालं का उभा तर तुम्ही उभं टाकले ना बोलूया म्हणलं तिला जरा मोकळं करा आता आई नको करू तुझ्या नीती नको गडे बात मारू जन्माला घाल जीवासाठी पवनतीचा नको जीव घेऊ आई आता नको वैरीनो आई नको कर तुझ्या नीतीच्या नको गरबत मारू जन्माला घाल ज्याच्या घरी मुलीचा जन्म झाला त्याच्या घरी दुर्गा मातेचा वास असतो लक्ष्मीचा वास असतो गुलाबाच्या फुलासारखं छान छान नाचून देणार ऐकून घेतलं आता ऐकून घेतलं तसं आता आपण चालत कोणाच्या देवाच्या ज्ञानपेटीमध्ये उगाच 100-200 रुपये टाकता देवता जाऊ शकत नाही मुलीनं आपण उपास धरून चालणार नाही ती अंधश्रद्धा काढून टाका फक्त अभ्यासच करा रात्रीच्या वेळी इथून गेल्याच्या नंतर 1-1.5 तासाचा अभ्यास असावा कानातल्या गुंड्या बंद करा आणि आजच आपल्या हातात आजीची दानपेटी आलेली आहे महाराष्ट्रभर फिरण्यासाठी आणि तिथे तिथं कोणाला वेळ आली तिथं पण थोडीशी मदत करू शकते तुमच्याच नातून नावात मी दानावर फिरत असते महाराष्ट्रभर प्रत्येकाने ज्याच्याकडे पैसे असतील ज्याच्याकडे कोणते असेल ते एकत्र जमा करा आणि मोठ्या कोणाकडे पैसे असेल ते आपल्याला त्याच ठिकाणाला जमा करायचे आहे न वेळ घालता ज्याही भिन्न आपल्याला हा फिरण्यापेक्षा कारण मला इथं ट्रेनिंगमध्ये कार्यक्रमाला जायचं आहे धन्यवाद आता त्या ठिकाणावर काय करायचं ते करा आता थोडस मॅडम होता कार्यक्रम तुम्ही आवाज करू नका भेटायला सावधान धन्यवाद Yes.